नमस्कार मित्रांनो, मी विनोद मांदरकर. मित्रांनो, 1 मे 2026 पासून डिजिटल भारत जनगणना ही सुरू झालेली आहे. ही जनगणना आपण आपल्या मोबाईलमध्ये घरबसल्या अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी करू शकतो. 30 प्रश्नाची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच स्वतः आपली जनगणना ही आपण आपल्या मोबाईलमध्ये डिजिटल पद्धतीने या ठिकाणी करण्याचा मोका या ठिकाणी भारत सरकारने आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्नाची अचूक उत्तरे या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे. जर तुम्ही ही प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी देऊ शकत असाल तर ही जनगणना या ठिकाणी आपण करू शकता. आणि तुम्हाला मोबाईलमध्ये ही जनगणना करण्यास काही अडचणी येत असेल तर 15 मे नंतर या ठिकाणी HLO हे तुमच्या घरापर्यंत प्रत्यक्ष या ठिकाणी येणार आहे आणि ही जनगणना ते या ठिकाणी करून घेणार आहे. तसेच तुम्ही घर बसल्या ही जी जनगणना केली आणि याच्यामध्ये काही चुकीचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी निवडले तर यामध्ये चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. 15 मे नंतर HLO तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही जी चूक तुमच्याकडून झालेली आहे ती त्यांना या ठिकाणी सांगायची आहे आणि ते त्या ठिकाणी दुरुस्त या ठिकाणी करून देणार आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, आता ही डिजिटल जनगणना आपल्या मोबाईलमध्ये कशी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल या पेजवर या. सर्च या ऑप्शन मध्ये sccensus.government.in ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता. या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे राज्य म्हणजे स्टेट या ठिकाणी निवडून घ्यायचे. त्यावरती क्लिक करा आणि आपले महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर दिलेला कॅप्चा हा कॅप्चा बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचा आहे. जसा तसा कॅप्चा या ठिकाणी भरायचा आहे आणि खाली व्हेरीफाय अँड प्रोसेस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. वेलकम, स्वागत आहे या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. सर्वात खाली ओके यावरती क्लिक करा. त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी राज्य या ठिकाणी आपण निवडलेले आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, कुटुंब प्रमुखाचे नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे. या ठिकाणी कुटुंब प्रमुखाचे पूर्ण नाव या ठिकाणी टाका. त्याच्यानंतर मोबाईल नंबर खाली दिलेल्या रकान्यामध्ये टाका आणि त्या खाली ईमेल आयडी टाकणे हे आवश्यक नाही. ईमेल आयडी असेल तर टाका, नसेल तर काही आवश्यकता नाही. त्यानंतर मित्रांनो, व्हेरीफाय अँड प्रोसेस यावरती क्लिक करा. तुम्ही दिलेल्या मोबाईलवरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे. ओके यावरती क्लिक करून आलेला ओटीपी या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर खाली व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करा. तुमच्या समोर या ठिकाणी एक लँग्वेज, तुमची भाषा या ठिकाणी निवडण्याचा ऑप्शन येईल. मराठी ही भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. त्याकरता मराठी यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, आपले राज्य या ठिकाणी आलेले आहे. जिल्हा आपला जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपला पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आपल्या घराचे लोकेशन आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. त्याकरता या बॉक्समध्ये तुमचे गाव जे असेल ते गावाचे नाव या ठिकाणी टाका. ते सर्च ऑप्शन मध्ये या ठिकाणी येईल. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली जो नकाशा आहे, जो मॅप आहे, त्यावरती ते लोकेशन या ठिकाणी येईल आणि हे लोकेशन या ठिकाणी आल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला आपलं घर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे. त्यावरती आपल्याला झूम करून जो या ठिकाणी लाल बलून आहे तो लाल बलून आपल्याला त्या ठिकाणी न्यायचा आहे. त्याकरता तुमची जे 2 बोटे आहे त्या 2 बोटाच्या सहाय्याने हा लाल बलून आपल्याला तुमच्या घराच्या लोकेशन वरती या ठिकाणी न्यायचा आहे. तो एक्झॅक्ट या ठिकाणी न्या आणि तो लाल बलून त्या ठिकाणी सोडून द्या. अशा पद्धतीने मी हा बलून माझ्या घराच्या लोकेशन वरती या ठिकाणी नेत आहे आणि या ठिकाणी तो सोडून दिलेला आहे. आता तुमचं या ठिकाणी ॲटिट्यूड आणि लँग्वेट्यूड या ठिकाणी येईल. या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करा. काही प्रॉब्लेम असले तर रिसेट तुम्ही या ठिकाणी करू शकता. या प्रकारची तुमची गुगल लोकेशनची माहिती या ठिकाणी येईल. आता होय यावरती क्लिक करा. यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी जनगणना घर तपशील या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. ही माहिती या ठिकाणी वाचून घ्या आणि स्क्रोल करून वरती जा. या ठिकाणी गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरले जाणारे साहित्य, तुमच्या घरासाठी जे साहित्य या ठिकाणी वापरण्यात आलेले त्यावरती आपल्याला टिक करायचे. हे सर्व ऑप्शन या ठिकाणी वाचून घ्या. माती, लाकूड, बांबू, दगड, सिमेंट या ठिकाणी सर्व ऑप्शन आहे. यापैकी जो योग्य ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि स्क्रोल करून वरती जा. त्यानंतर गणना घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, जे साहित्य या ठिकाणी असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट या ठिकाणी करायचे. त्यावरती क्लिक करायचं आहे. लाकूड, माती, दगड, सिमेंट, GI, कच्च्या विटा, पक्क्या विटा, काँक्रीट, इतर ऑप्शन यापैकी जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर गणना घराची छप्पर यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य,
यामध्ये तुम्ही जे साहित्य या ठिकाणी वापरलेले आहे घराचं छत बनवण्यासाठी, दगड, सिमेंट, काँक्रीट जे काय असेल त्यापैकी जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर गणना घराची स्थिती चांगली आहे, राहण्यास योग्य आहे, मोडकळीस आलेली आहे, यापैकी जो ऑप्शन असेल ते आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि जतन करा आणि पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वसाधारण माहिती यामध्ये कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या म्हणजे तुमच्या कुटुंबातील एकूण संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, तुमचे नाव, कुटुंब प्रमुखाचे नाव आपण सुरुवातीला टाकलेले असल्यामुळे ते या ठिकाणी आलेले आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, निवडलेली भाषा, या ठिकाणी ती भाषा आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. ज्या भाषेमध्ये आपण नाव या ठिकाणी टाकलेले आहे ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो कुटुंब प्रमुखाचे लिंग या ठिकाणी निवडा. पुरुष असेल पुरुष, स्त्री असेल तर स्त्री. त्यानंतर जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर यामध्ये जर तुम्ही अनुसूचित जातीमध्ये असेल, अनुसूचित जमातीमध्ये असेल तर त्यावरती क्लिक करा. SC ST यापैकी जो ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा. आणि जर तुम्ही यापैकी नसेल तर इतर हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ही सूचना या ठिकाणी वाचून घ्या. त्यानंतर पुढे जा. त्यानंतर आपल्याला स्क्रोल करून खाली आल्यानंतर या घराच्या मालकी हक्काची स्थिती, म्हणजे स्वतःचे घर आहे का, भाड्याचे परंतु इतर स्वतःचे घर असलेले, भाड्याचे आणि कुठेही स्वतःचे घर नसलेले किंवा इतर यापैकी जो ऑप्शन असेल तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर निवास योग्य खोल्यांची संख्या, म्हणजे तुम्ही ज्या घरामध्ये राहता तेथे खोल्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्याची संख्या, तुम्ही जर किती जोडपे या ठिकाणी आहात, 1 किंवा 2 जी संख्या असेल ती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करा. होय यावरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो कुटुंबात उपलब्ध असलेल्या सोयी यामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत जो ऑप्शन या ठिकाणी असेल, जसे की तुम्हाला या ठिकाणी प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे मिळते, प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे मिळते, विहीर, हातपंप, ट्यूबलेस, इतर, नदी, कालवा यापैकी जो ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत म्हणजे परिसरात जवळ किंवा दूर यापैकी जो ऑप्शन तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर प्रकाशाचा मुख्य स्रोत तुम्हाला कशाद्वारे प्रकाश मिळतो, वीज, रॉकेल, सौर ऊर्जा, इतर, तेल, इतर ऑप्शन या प्रकारची सोय नाही. यापैकी जो ऑप्शन असेल तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी शौचालयाची उपलब्धता यामध्ये होय या ऑप्शन मध्ये केवळ कुटुंबाच्या वापरासाठी वापरता, कुटुंबासह सामाजिक वापरासाठी वापरता किंवा मग सार्वजनिक शौचालय यापैकी जो ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. एवढ्यापैकी जर समजा तुम्ही उघड्यावर या ठिकाणी शौचालय जर वापरत असेल तर या ठिकाणी हा ऑप्शन सुद्धा आपण या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर शौचालयाचा प्रकार म्हणजे या ठिकाणी फ्लश, ओव्हर फ्लश, शौचालय जोडणी यामध्ये पाईपद्वारे मल निसारण, सेप्टिक टँक, इतर व्यवस्था यापैकी जो ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर द्विखंडा शौचालय यामध्ये लादीसह व्हेंटिलेटेड किंवा मग सुधारित खड्डा, लादीसह उघडा खड्डा यापैकी जो ऑप्शन असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर एकल खड्डा शौचालय यामध्ये लादीसह किंवा मग व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा किंवा लादीशिवाय उघडा खड्डा यापैकी जो ऑप्शन असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर सेवा शौचालय यामध्ये मानवाद्वारे मल वाहून नेणे, प्राण्याद्वारे मल वाहून नेणे किंवा मग उघड्या गटारात मल निसारण यापैकी जो ऑप्शन असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था यामध्ये बंद गटार, उघडे गटार, गटार नसल्यास जो ऑप्शन असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता यामध्ये स्नानगृह जर असेल समजा तर त्यामध्ये स्नानगृह बंदिस्त शिवाय आहे किंवा मग बंदिस्त आहे यापैकी जो असेल तो ऑप्शन निवडायचा किंवा मग नसेल तर नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता पुढचा ऑप्शन स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शन याबाबत. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे किंवा LPG PNG जोडणी नाही असल्यास होय ऑप्शन निवडा, नसल्यास नाही ऑप्शन या ठिकाणी निवडा. त्यानंतर मित्रांनो घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाक घरात नाही, LPG PNG जोडणी आहे, LPG PNG जोडणी नाही.
यामध्ये एलपीजी पीएनजी कनेक्शन असेल तर जोडा, नसेल तर नाही. म्हणजे तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल तर होय करा, नसेल तर नाही. त्यानंतर घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास, म्हणजे बाहेर जर तुम्ही स्वयंपाक करत असाल यामध्ये एलपीजी पीएनजी जोडणी आहे आणि एलपीजी पीएनजी जोडणी नाही असल्यास होय जोडा, नसल्यास नाही जोडा. त्यानंतर स्वयंपाक करत नाही, तुम्ही जर बाहेर स्वयंपाकच करत असाल तर या ठिकाणी नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. स्वयंपाकासाठी वापरात येणारे मुख्य इंधन, यामध्ये तुम्ही स्वयंपाकासाठी कोणते मुख्य इंधन वापरतात तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. जसे की जळाऊ लाकूड, पिकाचा उर्वरित भाग, शेणाच्या गवऱ्या, कोळसा, रॉकेल, एलपीजी पीएनजी कनेक्शन म्हणजे गॅस कनेक्शन, वीज, सौर ऊर्जा, इतर. तर यामध्ये तुम्ही जर एलपीजी पीएनजी म्हणजे गॅस कनेक्शन असेल तर ते या ठिकाणी निवडा. जर बाहेर गवऱ्या लाकूड वापरून जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तो ऑप्शन या ठिकाणी निवडा. हे सर्व झाल्यावर मित्रांनो या ठिकाणी स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या आणि जतन करा आणि पुढे जा यावरती क्लिक करा. त्यानंतर होय यावरती क्लिक करा. आता त्यानंतर कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, मालमत्तेचा वापर जरी व्यावसायिक उद्देशासाठी केला जात असला तरीही कुटुंबास मालमत्तेची मालकी आणि उपलब्धता आहे असे समजावे. आता यामध्ये रेडिओ, ट्रान्झिस्टर या संदर्भात माहिती आपल्याला द्यायची आहे. तुमच्याकडे परंपरागत रेडिओ संच आहे का? मोबाईल स्मार्टफोन आहे का? किंवा इतर कोणतेही उपकरण आहे का? यापैकी जर असेल तर होय करा, नसेल तर नाही हा ऑप्शन सगळ्यात शेवटी आहे त्यावरती क्लिक करा. त्यानंतर दूरचित्रवाणी यामध्ये दूरदर्शन निशुल्क डिश, इतर डीटीएच डिश किंवा मग केबल जोडणी, इतर कोणतीही, आणि यापैकी नसेल तर नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडा. असेल तर होय निवडा. इंटरनेट उपलब्धता यामध्ये तुमच्याकडे लॅपटॉप, संगणक किंवा मग मोबाईल, स्मार्टफोन किंवा मग कोणतेही उपकरण नाही यापैकी जो ऑप्शन असेल तो निवडा. नसेल तर नाही हा ऑप्शन या ठिकाणी निवडा. लॅपटॉप, संगणक होय असेल तर होय निवडा, नसेल तर नाही. त्यानंतर दूरध्वनी मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन यामध्ये जर तुमच्याकडे फक्त लँडलाईन असेल तर त्यावरती क्लिक करा. फक्त मोबाईलमध्ये स्मार्टफोन किंवा मग इतर मूलभूत मोबाईल यापैकी जे असेल ते आहे ते निवडा. आणि दोन्ही जर असेल लँडलाईन आणि स्मार्टफोन तर त्या समोर या ठिकाणी क्लिक करा. आणि यापैकी काही नसेल तर नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सायकल, स्कूटर, मोटरसायकल या संदर्भामध्ये तुमच्याकडे सायकल असेल तर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, सायकल आणि मोटरसायकल दोन्ही असेल तर त्या समोर क्लिक करा. आणि हे दोन्ही नसेल, सायकल नसेल, मोटरसायकल नसेल तर नाही हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर कार, जीप, व्हॅन यामध्ये असेल तर होय निवडा, नसेल तर नाही. त्यानंतर कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इतर कोणते यापैकी जे असेल ते मुख्य धान्य आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी ऑलरेडी आपण सुरुवातीला टाकलेला असल्यामुळे तो या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी जतन करा आणि पुढे जा. त्यानंतर होय यावरती क्लिक करा. आता या ठिकाणी पूर्वावलोकन म्हणजे तुमचा फॉर्म आता सर्व या ठिकाणी भरणं झालेला आहे. तुम्ही जी माहिती या ठिकाणी अपलोड केलेली आहे ती सर्व या ठिकाणी आता दाखवण्यात आलेली आहे. ती सर्व या ठिकाणी चेक करून घ्या आणि स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी या. आता ही सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरली आहे असे समजून आपण या ठिकाणी आता पुष्टी करा आणि सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही. तुम्हाला नक्की पुढे जायचे आहे का? होय असेल तर होय करा, नाही असेल तर नाही करा. आपण होय या ठिकाणी करणार आहोत कारण सर्व माहिती आपण या ठिकाणी व्यवस्थित भरलेली आहे. आता या ठिकाणी यशस्वीरित्या सबमिट केलेले आहे. या ठिकाणी तुमचा स्वगणना आयडी, एससी आयडी नंबर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्या. कारण 15 मे नंतर तुमच्या घरी जे प्रत्यक्ष जनगणना करण्यासाठी जे कर्मचारी येतील त्यांना हा आयडी या ठिकाणी दाखवायचा आहे. आणि याच्यामध्ये काही दुरुस्ती जर असेल तर त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी ही करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शासनाला आपण डिजिटल जनगणना करून या ठिकाणी सहकार्य करू शकता आणि त्यांच्या कर्मचाऱ्यावर ताण या ठिकाणी आपण कमी करू शकता. अशा प्रकारे ही होती डिजिटल जनगणना ऑनलाईन संदर्भातील महत्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.